नमस्ते सर्वांना. चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज मी इथे हे कपडे जे आहेत हे ड्रेसचे आणि गाऊनचे ते मी कट करून घेतलेले आहेत. तुकडे तुकडे केलेले आहेत चौकोन-चौकोन. कारण त्याच्या सगळ्यांच्या पायपुसणी बनवायच्या आहेत. ऑर्डर आहे 10 पायपुसण्यांची. तर इथे जे पायपुसणी बनवली आहे तर ती आपण कशी बनवली आहे ते आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर याला म्हणजे याला पूर्ण मी कुर्तीचाच कपडा वापरलेला आहे आणि यामध्ये 6 लेयर आहेत. तर हेच कपडे मी त्यामध्ये यूज केलेले आहेत. तर तुम्ही आता बघू शकता की आपण ही पायपुसणी कशी बनवायची. तर याआधी मी मागच्या व्हिडिओमध्ये या 2 पायपुसण्या याचा व्हिडिओ टाकलेला आहे, अपलोड केलेला आहे. तर बघू शकता यामध्ये मी गाऊनचे पीसेस पण काही वापरलेले आहेत. तर आता तर ही पायपुसणी आपण कशी बनवणार ते बघणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका कुठेही. तर बघा इथे मी अ, दोन्हीही ड्रेसचेच कपडे वापरले आहेत कुर्तीचे. आतल्या साईडने मी चादरीचे 2 लेयर घेतलेले आहेत आणि वरचा हा कुर्तीचाच कपडा आहे. तर ह्याला आपण एकत्रित करून उभ्या आणि आडव्या लाईनमध्ये असं स्टिच करून घेणार आहोत. पहिल्यांदा सेंटरपासनं उभी आणि आडवी एका रेषेमध्ये जर शिवून घेतलं, तर हा कपडा इकडे-तिकडे हलत नाही किंवा कुठे कपड्याला घडी पडत नाही आहे. तर एक आडवी आणि एक उभी अशा पद्धतीनं आपण हे स्टिच करून घेत आहे. तर बघू शकता तुम्ही. कपडा सरकावत व्यवस्थित सरळ करून घ्यायचा आहे शिवताना. क्विल्ट एकदा पूर्ण तयार झाल्यानंतर आपण त्याचं मेजरमेंट बघू किती होतं ते. तर अगदी खूप सोपी पद्धत आहे ही आणि अशाच पद्धतीने जर आपण मोठ्या साईजमध्ये जर असं क्विल्ट केलं तर बाळासाठी दुपटी वगैरे तयार होतात. तर ही पायपुसण्यांची ऑर्डर होती, ही त्यांनी दिलेली आहेत मला कपडे आणून, की 8 ते 10 माझी मैत्रीणच आहे ती. तर ती नेहमी माझ्याकडे काही ना काही शिवून नेत असते प्रत्येक वेळेला. तर इथे आपण हे क्विल्ट आपण कंप्लीट करून घेत आहोत. तर बघा मागच्या साईडला तुम्ही बघू शकता कुठेसुद्धा घडी आलेली नाही आहे. तर खालचा जो कपडा यूज केला आहे तो अगदी स्क्वेअरमध्येच आहे. तर कुठे आपल्याला कमी जास्त वाटतं तो आपण कपडा कट करून घेणार आहोत. तर एक्स्ट्रा कपडा आहे तो आपण या साईडला त्याला चौकोन आकार देत आहे. आणि वरच्या कपड्याला आपल्याला काही जास्त कट करायची काही गरज नाही आहे. कारण आता उजव्या साईडला माझ्या ती पट्टी मोठी दिसते तरी मी कट केलेली नाही आहे. ती डबल पट्टी करून आपण अशा पद्धतीनं डबल फोल्डमध्ये अशा पद्धतीने याचं आपण पायपिंग तयार करून घेत आहोत. पायपिंग ही एका साईजमध्येच आली पाहिजे. तुम्ही पूर्ण झाल्यानंतर बघू शकता. आता इकडे थोडीशी पट्टी कमी वाटते निळ्या रंगाची, तर ती आपण अशी फोल्ड करून घेतली. कारण इकडचा लेयर थोडासा पातळ आहे, त्यामुळे आपण डबल फोल्ड करून इझिली घेऊ शकतो. म्हणजे हे अखंड कपड्यातून आपण ही पायपिंग केलेली आहे. आपण पायपिंग दुसरी लावलेली नाही आहे. शक्यतो मी बऱ्याच वेळा पायपिंगसाठी मी दुसराच कपडा यूज करत असते. पण इथं खाली जो वापरला आहे तो कपडा प्लेन आहे आणि जरा मोठाही होता, म्हणून त्यामध्येच मी ही पायपिंग केलेली आहे. तर आपण पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवू शकते, की आपण पायपिंग वेगळ्या पद्धतीने कशी लावतो. तर इथे बघा, इथं सिंगल फोल्ड करायचा आहे छोटासा. त्यानंतर बघा ज्या पायपिंगच्या साईज आहेत ती सेम आली पाहिजे. खूप सुंदर अशा पायपुसणी घरच्या घरी बनतात आणि सगळ्याला मी कॉटनचाच कपडा यूज केलेला आहे या ठिकाणी. पॉलिस्टरच्या कपड्यामध्ये कधी पायपुसणी नाही बनवायची. ते अगदी शो पीस दिसतो, त्यामध्ये काही अर्थ नाही आहे. त्याचा उपयोगच होत नाही आहे. त्यामुळे शक्यतो कॉटन कपडाच वापरायचा. आपले जुने पेटीकोट असतात तेही पण आतल्या साईडनं आपण वापरू शकतो म्हणजे एक्स्ट्रा लेअरसाठी. वरून आणि खालून व्यवस्थित प्रिंटेड कपडा यूज करायचा आहे आपल्याला. तर ही पायपुसणी सुंदर दिसते. मग आतून आपण कुठलंही मटेरियल एक्स्ट्राचं आपल्या घरात असलेले काही कपडे असतात, ते एक्स्ट्राच्या आतमध्ये घालून त्याला चांगला असा
जाडसरपणा येऊ शकतो कपड्याला. तर इथे ही पायपुसणी अशा पद्धतीने आपण तयार केलेली आहे. आता ही पायपिंग कशी होती आणि दुसरी पायपिंग पण मी तुमच्याशी शेअर करते. तर इथे या व्हिडिओमध्ये छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला पायपिंग दाखवते. तर इथे मी अशी स्ट्रिप 3 इंचाची घेऊन इथे जोडून घेतलेली आहे. थोडं मार्जिन सोडलं आहे उजव्या साईडला मी 1 सेंटीमीटर. त्यानंतर ही पट्टी आपल्याला अशी फोल्ड करायची आहे आणि किती प्लेनमध्ये आलेली आहे बघू शकता तुम्ही. खूप सुंदर ही पायपिंग अशी पण बनते. तर हा बघा मागचा भाग किती स्पष्ट आणि कुठेही घडी नाही आहे. तर मी 3 ते 4 सॉरी 3 ते 2.5 इंचावर मी हे शिलाई करून घेतलेली होती. ते स्क्वेअर बनलेले आहेत व्यवस्थित. तर मी मागच्या व्हिडिओमध्ये ह्या 2 पायपुसणी मी दाखवल्या होत्या. त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे मागच्या महिन्यामध्ये. तर अशा बऱ्याच पायपुसणी मला अजून पुढे बनवायच्या आहेत. बघत राहा तुम्ही व्हिडिओ. काही व्हिडिओ मी अजून शेअर करणार आहे. तर इथे या पायपुसणी खूप सुंदर अशा झालेल्या आहेत. त्यातली कुठल्या पायपुसणी तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा. थँक यू.